नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, बॉम्बे हायकोर्टतर्फे भरती असणार आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय 2025 ची भरती असणार आहे. ही जी भरती असणार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टासाठी पण असणार आहे, त्यानंतर नागपूर हायकोर्टला पण असणार आहे आणि औरंगाबाद हायकोर्टसाठी पण भरती असणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. इथं लॉ क्लर्कसाठी तर वॅकन्सी असणार आहे, विधी लिपिक त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. LLB ज्यांचं झालेले असेल पदव्युत्तर पदवी ते इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म इथं त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, तरच अप्लाय करायचं. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कसा पाठवायचा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी मी घेऊन असतो मित्रांनो. इथं आता बघून घ्या नोटिफिकेशन. ऑफिस ऑफ द रजिस्ट्रेड जनरल हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल बॉम्बे अँड ब्रँच नागपूर आणि ब्रँच औरंगाबाद याकरता भरती असणार मित्रांनो. ओके, लॉ क्लर्कसाठी आपली वॅकन्सी इथं असणार मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. 2025 ची लेटेस्ट भरती असणार आहे. रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट लॉ क्लर्क असणार मित्रांनो. ओके, ॲप्लिकेशन इन्व्हाइट फॉर इलेक्टेड कॅन्डिडेट्स, म्हणजे जे पण इंटरेस्टेड कॅन्डिडेट असाल त्यांना लिस्ट ऑफ कॅन्डिडेटसाठी लॉ क्लर्कसाठी इथं अप्लाय करायचं असेल. ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार तुमचा 1 वर्षासाठी तुम्हाला जॉब असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये अपॉइंटमेंट असणार आहे इस्टॅब्लिशमेंट हायकोर्ट बॉम्बेसाठी मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर ब्रँच ऑफिस नागपूरसाठी आणि औरंगाबादसाठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, आपण बघू आपण तिघी ठिकाणी आपल्याला किती वॅकन्सी असणार आहे तिघां ठिकाणी. ओके, इथं आता प्रिन्सिपल सीट बॉम्बेसाठी 37 वॅकन्सी असणार आहे. ब्रँच ॲट नागपूरसाठी 11 वॅकन्सी, ब्रँच औरंगाबादसाठी 16 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने 64 वॅकन्सी इथं असणार आहे. क्रायटेरियाबद्दल बोलायला गेले मित्रांनो, इथं आता द फॉलोइंग फॉर कॅटेगरीज वाईज इलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स अप्लाय फॉर सिलेक्शन लॉ क्लर्कसाठी. ओके, कॅटेगरी वाईज सिलेक्शन होणार आहे. लॉमध्ये ज्यांचं फ्रेश असतात, लॉ क्लर्कमध्ये ज्यांनी फ्रेश डिग्री केलेली असाल, LLB मध्ये 55% आपल्याला गुण तर पाहिजे मित्रांनो फर्स्ट अटेम्प्टमध्ये. ओके, तर आपण तर अप्लाय करू शकतो. आणि कॅन्डिडेट्स तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाले लॉवाले पण अप्लाय करू शकता. ओके, द हायकोर्ट साठी जे असणार प्रेफरन्स कॅन्डिडेटसाठी तर होल्डिंग पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाली तर असणार आहे मित्रांनो. ओके, कॅन्डिडेट्सला इथं बेसिक नॉलेज वगैरे आलेलं पाहिजे मित्रांनो. बेसिकली आपल्याला लॅपटॉप वगैरे सॉफ्टवेअर वगैरे सगळं नॉलेज पाहिजे. इथं अप्लाय करण्यासाठी आपण 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके, आता मित्रांनो इथं आता सबमिटिंग बद्दल सांगितलं गेलेलं आहे. कॅन्डिडेट्सला इथं ॲप्लिकेंट फॉर प्रॅक्टिकल फॉर एनी एस्टिमेशन्स LLB वाले इथं अप्लाय करू शकता. LLB वाले. ओके, याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. प्रिन्सिपल सीटबद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे सगळं आपल्याला. इथं बॉम्बे फॉर असोसिएटसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. ॲडव्होकेट असोसिएशन वेस्टर्न इंडियासाठी मित्रांनो. ओके, त्यानंतर प्रेसिडेंट लॉ सिक्युरिटीसाठी इथं वॅकन्सी सोसायटीसाठी असणार आहे. त्यानंतर नागपूरसाठी असणार आहे इथं वॅकन्सी मित्रांनो. हायकोर्ट ऑफ असोसिएशन नागपूर, त्यानंतर इथं हायकोर्ट ऑफ असोसिएशन औरंगाबाद, त्यानंतर हायकोर्ट आपलं पणजी गोवावालं असणार मित्रांनो असोसिएशन. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो इथं आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असोसिएशन आपले पद असणारे असोसिएट कॅन्डिडेट्सला इथं अप्लाय करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. त्याचपूर्वी पण सिलेक्शन प्रोसेस इलिजिबिलिटी कॅन्डिडेट्सवाल्यांनी इथं LLB वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. त्यांचं जे सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो बेसिकली इंटरव्ह्यू बेसिसवर असणार आहे. ओके, इंटरव्ह्यू आपलं होणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन असणार आहे. सिलेक्शनसाठी मित्रांनो मेरिट असणार आहे, आपल्याला मार्क असणार मिनिमम इंटरव्ह्यूचे 50 मार्क असणार आहे. 25 मार्क आपले पासिंग मार्क मिळणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके, पासिंगसाठी आपल्याला 25 मार्क आणायचे 50 पैकी म्हणजे 50%. ओके, आता अपॉइंटमेंटसाठी तर सगळं सांगितलं गेलेलं आहे. वॅकन्सी पर वाईज आपल्याला इथं मेरिट लिस्ट लागेल. नेचर इन द वर्क लॉ क्लर्कसाठी आपल्याला इथं काय नेचर असणार आहे, काय आपलं कामकाज असणार संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथं मित्रांनो आपल्याला लॉ क्लर्कसाठी तर सॅलरी जी असणार आहे मित्रांनो आपल्याला इथं बघू शकता तुम्ही. पेड अमाऊंट असणार आहे 65,000 रुपीज म्हणजे 65,000 रुपये पर मंथली आपल्याला स्टायपंड मिळणार मित्रांनो 1 वर्षापर्यंत. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लॉ क्लर्कसाठी मित्रांनो अलॉटमेंट्स वगैरे जे असतात ते आपल्याला काही भेटणार नाही, कारण की जर रेग्युलर वॅकन्सीसाठी असतं ते. इथं परमनंट कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे आपल्याला काही नसणार. पेड आपला जे असणार इथं 1 वर्षासाठी असणार मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपल्याला 1 वर्षासाठी इथं कामकाज असणार मित्रांनो आपल्याला. मित्रांनो इथं प्रमाण अपॉइंटमेंटसाठी दिलेलं आहे मॅक्झिमम आपल्याला पेड वगैरे सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, याच्यापर्यंत आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला 1 मंथ आपली सॅलरी मित्रांनो
साईड बाय साईड सॅलरीबद्दल सांगितलेलं आहे. 1 मंथ एका महिन्याची सॅलरी आपल्याला प्रत्येक महिन्याला इथे भेटेल. त्याबद्दल काही विषय तर नाहीच आहे. रूल्स वगैरे आपल्याला माहिती पाहिजे, लॉ वगैरे सगळे. लीव्हबद्दल सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो. आपल्याला लॉ क्लर्कसाठी मित्रांनो इथं मॅक्झिमम आपल्याला 8 डे आपल्याला कॅल्क्युलेट वन पर इयरमध्ये आपल्याला 8 लीव्ह इथं भेटणार आहे मित्रांनो. ओके. नंतर आपल्याला इथं विदाऊट वर्किंग आपण कधी केली मित्रांनो, विदाऊट आपल्याला पैसे वगैरे कट होते सांगण्यात आलेलं आहे. वर्किंग टाईमबद्दल इथं सांगितलेलं आहे. वर्किंगबद्दल आपलं बार प्रॅक्टिस याच्या सेटबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो. आता संपूर्ण म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण घेऊया. अपॉइंटमेंटबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला लिव्ह पिरियडबद्दल इथं गेलेलं आहे संपूर्ण माहिती. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे पिरियडबद्दल. कंडक्ट लॉ क्लर्कसाठी तर सांगितलं गेलेलं आहे सगळं. कंडक्ट कसं होणार आहे, काय होणार आहे त्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे कंडक्टिंगबद्दल. ओके. अशा पद्धतीची. आता आपल्याला असणार आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट असणार आहे इंटरव्ह्यूचं. इंटरव्ह्यूबद्दल मित्रांनो, इंटरव्ह्यू आपल्याला डेट पर्सनल आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला नंतर ते कळवण्यातच आपल्याला हायकोर्टची वेबसाईट वगैरे मित्रांनो लक्षात सुद्धा आपल्याकडे लागणार नंतर. ओके. त्याच्यावरून आपल्याला फॉर्म वगैरे डाउनलोड करू शकता. नाही तर तुम्हाला त्याची प्रिंटआउट मी देणार आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन दाखवणार आहे कशा पद्धतीचं असणार आहे. तर 500 रुपये आपल्याला रजिस्ट्रेशन चार्ज असणार, डिमांड ड्राफ्ट असणार आहे मित्रांनो आपल्याला तिघी कोर्टांसाठी. ओके. अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. आणि आपल्याला जे मित्रांनो लास्ट डेट असणार आहे आपल्याला ॲप्लिकेशनची, तर सगळं काही इथं तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. आता मित्रांनो इथे आता ॲड्रेस वगैरे दिलेला आहे आपल्याला तिथं आपल्याला पाठवायचं आहे आपल्याला. आता इथे दिलेलं आहे त्यांनी बॉम्बे बॉम्बे 5 नंबरचं फ्लोअर दिलेलं आहे इथं. महानाट्य बिल्डिंग GT हॉस्पिटलमध्ये आपल्याला बे हिल अशोका शॉपिंग सेंटर्स नियर आपल्याला मार्केट LT मार्ग मुंबईला पाठवायचे मित्रांनो ॲड्रेसवर. ओके. 29/9/2025 पर्यंत आपल्याला लास्ट डेट असणार मित्रांनो इथं पाठवायची. 29/9/2025 आपली लास्ट डेट असणार आहे. ॲप्लिकेशन आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे मित्रांनो. 10 जानेवारी 2025 नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो. तर तुम्हाला मी त्या ॲप्लिकेशन पण एकदा दाखवून देतो. आता मित्रांनो इथं ॲप्लिकेशन असणार आहे, बघू शकता ॲप्लिकेशन फॉर पोस्ट ऑफ लॉ क्लर्कसाठी मित्रांनो. ओके. इथं बघू शकता अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन असणार. इथं आपल्याला सगळं आपला फोटोग्राफ लावायचा आहे मित्रांनो आणि क्रॉस साईन मारून द्यायची, डेट टाकायची, फोटोग्राफची आपण कधी काढलेली आहे ती तारीख टाकायची. ओके. आणि त्यानंतर आपल्याला ॲड्रेस वगैरे इथं पण दिलेला आहे मित्रांनो. हा ॲड्रेस आपल्याला याच्यावर पाठवायचा आहे. ओके. कोणत्या कशासाठी पाठवताय, कोणासाठी, कुठे भरतीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते टाकायचं आहे. नागपूर, औरंगाबाद, मुंबई. ओके. ॲप्लिकेशन पोस्ट लॉकरसाठी असणार आहे. आपल्याला इथं कॅपिटल ब्लॉक लेटरमध्ये टाकायचं आहे, कॅपिटलमध्ये इथं टाकायचं सगळं नाव. त्याच्यानंतर आपल्याला नेम ऑफ द फादर नेम, आपलं हस्बंड नेम, लेडीज असेल तर हस्बंड नेम टाकायचं आहे, फादर नेम टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे. नंतर आपलं डेट ऑफ बर्थ टाकायची. नंतर आजच्या तारखेपर्यंत आपली किती जन्मतारीख, किती एज झालेलं, इयर मंथ डेट मध्ये टाकायचं आहे. कॅटेगरी टाकायची आपली SC ST OBC जी पण आपली असेल. त्यानंतर आपला परमनंट आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो. इथं आपला प्रेझेंट ॲड्रेस काय तो टाकायचा आहे मित्रांनो. दोघे ॲड्रेस तुम्ही टाकू शकता मित्रांनो. बारीक अक्षरांमध्ये तुम्ही टाकून घ्यायचं आहे, काही टेन्शन नाही. ओके. आपल्याला टेलिफोन कोड काय आपल्याला तो टाकायचा मित्रांनो, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा. इथं कंपल्सरी असणार या गोष्टी सगळ्या. डेट ऑफ एनरोलमेंटबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि काउन्सिलिंगमध्ये आपण कधी एनरोल झालेले होते, एनरोलमेंट नंबर वगैरे टाकायचा आपल्याला. लॉचा एज्युकेशन क्वालिफिकेशन LLB डिग्री टाकायचं आहे, पासिंग इयर, पर्सेंटेज, त्याच्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन्स आणि आपल्याला फायनल इयर अटेम्प्ट किती अटेम्प्टमध्ये आपण पास झालेले, फर्स्ट अटेम्प्टमध्ये, सेकंड अटेम्प्टमध्ये. ओके. फायनल इयर अटेम्प्ट आपल्याला टाकायचा, फायनल अटेम्प्ट किती झाला होता आपला. ओके. मार्कबद्दल सांगले गेले LLBचे असतात सेमिस्टर फर्स्ट इयर, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सेमिस्टर असे दिलेले आहेत. मार्क्सबद्दल मिनिमम मार्क्स किती सेमिस्टर झालेले, सेकंड सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर, सगळे आपल्याला मॅक्झिमम आपला मार्क वगैरे टोटल आपल्याला सेमिस्टर इयर वगैरे टाकायचे मित्रांनो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन लॉमध्ये सांगितलेले आहे. इथं LLB LLM वाले पण अप्लाय करू शकता. तसे फर्स्ट इयर सेकंड इयर असणार मित्रांनो अशा पद्धतीचं. ओके. आपल्याला त्याच्याबद्दल पण माहिती द्यायची मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इथं दिलेलं आहे. मस्ट आपल्याला नॉलेज लागणार आहे मित्रांनो. कॉम्प्युटर्स आणि लॅपटॉप सॉफ्टवेअरचं नॉलेजबद्दल लिहायचं आहे आपल्याला. जे पण नॉलेज असेल आपल्याला ते आपण लिहू शकता. इथं 6 बॉक्स दिलेली मित्रांनो. अचिव्हमेंट काय मित्रांनो, तुम्ही LLBमध्ये जे अचिव्हमेंट केलेले असेल ते सर्टिफिकेशन्स वगैरे, त्यानंतर डिमांड ड्राफ्टसाठी टाकायचं, नंबर वगैरे, अमाऊंट वगैरे टाकायची मित्रांनो. ॲप्लिकेशन तुम्ही कोणत्या ठिकाणी भरताय लॉकसाठी ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. स्टेशन आपल्याला कोणतं पाहिजे, बॉम्बे, नागपूर, औरंगाबाद यापैकी एक. डिक्लेरेशन वाचून घ्यायचे आपल्याला सगळी पद्धतीने, अशा पद्धतीने डेट टाकायचं, आपलं सिग्नेचर आणि नाव टाकून द्यायचं इथं अशा पद्धतीने. ओके.
त्यानंतर अंडरटेकिंगसाठी इथं वाचण्यासाठी तुम्हाला इथं माहिती वगैरे दिलेली मित्रांनो, हे पण आपल्याला याच्यावर पण आपल्याला वाचायचं आहे, डेट टाकायची, सिग्नेचर करायचे ॲप्लिकेशनवर आणि इथं आपलं नाव टाकून द्यायचं मित्रांनो. अशा पद्धतीचे PDF असणार 4 पेजेसचा, याच्या आपल्याला भरून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीची माहिती 29/1/2024 पर्यंत आपल्याला पाठवायचं आहे मित्रांनो. तुम्हाला परत ॲड्रेस वगैरे इथं दिलेला आहे आणि तारीख शेवटची तुम्हाला मी सांगून देतो एकदा परत तुमच्यासमोर. 29/1/2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत स्पीड पोस्टने आपल्याला पाठवायचं आहे मित्रांनो. हँड डिलिव्हरी द्यायची तिथं. ओके, अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. ओके, तर तुम्हाला नक्की माहिती आवडली असेल लाईक करायचा व्हिडिओ. काही डाऊट आले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला याची ॲप्लिकेशनची प्रिंट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जाऊन तुम्ही या लिंकवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचे. लवकरात लवकर फॉर्म पाठवून द्यायचे आपलं शिक्षण वगैरे निवडून सांग मित्रांनो. ओके, आणि माझ्याशी काही बोलायचं असेल व्हिडिओ रिलेटेड टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका. तिथेच तुम्हाला PDFची लिंक पण भेटणार याची दोघांची पण. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन दिली आणि तिथं जाऊन पण तिथून पण भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला परमनंट. ओके, आणि अजून याच्या व्यतिरिक्त चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा व्हिडिओ. जे फ्रेश कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी फ्रेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ. ओके, आणि टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनल. असे जॉब अपडेटसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.